नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा किती पसारा काढला मी. कपाट आवरायला काढले आणि तुम्ही म्हणताल हे काय हा काय व्हिडिओ बनवायचा असतो का? पण माझा हा डेली ब्लॉगचा व्हिडिओ आहे. म्हणजे मी डेली काय करते घरामध्ये काय नाही हे तुमच्यापर्यंत रिपोर्ट गेला पाहिजे आणि तुम्हाला दाखवणं हे माझं कामच आहे. डेली ब्लॉग्स म्हणजे माझं रोजचं रुटीन काय, म्हणजे रोज मी काय करते हे मी दाखवते. तर चला, हे बघा पसारा. मी कपड्यांचे रोज चाललं आहे कपाट आवरावं, पण काय माझं आवरणं होतच नाही. तर म्हटलं आज मनावरच घेतलं मी कपाट आवरूया, सगळी कामं आवरलेली. आणि इकडे ह्या दोघी झोपलेल्या आहेत, सासूबाई आणि मावशीबाई झोपलेत. तर म्हटलं तोपर्यंत आता कपड्याच्या घड्या घालून घ्यावे आणि 1 वाजले की सासूबाईंना जेवायला वाढता येईल. चला तर मग एवढे मी कपड्यांच्या घड्या घालून घेते, तुम्हाला दाखवतेच आहे. हे बघा माझं सगळं, मगाशी किती पसारा होता इथे, सगळं आवरलेलं आहे. कपाटात सगळ्या घड्या घालून ठेवल्यात. रोज चाललं आहे कपाट आवरू. एवढे कपडे, नुसते कपडे इतके सगळे. बघेल तेव्हा कपाटात कपडे नुसते खाली पडतेत का काय असं वाटत होतं. तर असं मी आवरलेलं आहे आता बऱ्यापैकी. सगळे उठलेत झोपेत ना, आणि त्यांना काही जेवण जाईन आता. आज दुपारी सकाळी नाश्ता केलेला होता, थालीपीठ केलं होतं, पण आता पोळी भाजी खाईनात म्हणून त्यांना ते एनर्जी ड्रिंक दिलेलं आहे. आणि काय होतं, खाताना सगळं ना अंगावर सांडतं म्हणून त्यांना बांधलेलं आहे पुढे सगळं, म्हणजे नॅपकिन टाईप ते स्कार्फ असतो ना, स्कार्फच बांधलेला आहे सगळं. आज आमच्या सासूबाई जरा पेकाळले आहेत. काय झालं आज उन्हामुळे काय कुणाच ठाऊक, जेवलं नाहीत, पण त्यांना आता एनर्जी ड्रिंक दिलेलं आहे. आता बघू संध्याकाळी काय करतात, चालतात का नाही. आज डायपर घालूनच आहे ना झोपवलेलं आहे. आणि हट्टी स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे मला डायपर नाही घालायचं आहे, मला बाथरूमला जायचं आहे. आत्ता चालता आम्हाला दोघींना पण आवरत नव्हतं. सासूबाई इथं चालताही येत नव्हतं. चला दुपारचे वाजलेत बघा 4. तर इकडे बनवते मी कॉफी आणि चहा. पहिला कॉफी बनवते. चला या आमच्या सासूबाईंना, माझ्या सासूबाईंना देते आता कॉफी. उठा, चला उठा, बघू आता उठून बसतात का बघूया. तिथं बसा, ते खुर्चीवर बसा बरं आता. आज तर उठेच नात, म्हणजे उठून चालेनात, उठेच ना नाही, उठून चालेनात आज. तिथं बसा बरं, तिकडं बसा खुर्चीवर, बघूया येतं का. नीट बसा खुर्चीवर, मग कॉफी घ्या. नीट बसायचं, हळूच. पुढे सरका, अजून पुढे सरका. पकडा लागते काय मी. कॉफी सांडेल. पुढे सरके, थोडं एक पाय पुढे सरकून घ्या. तिकडला पाय आज काय पाय उचले नको काय. नीट. हां, थांबा. बसल्या ना आता, मग आज चालायचंच बघेनात ना. हां, घ्या जवळ घ्या. त्यांना बघेपर्यंत इकडं पातेलं करपलं बघा. सासूबाई बघा सकाळपासून ना त्यांना चालता येत नव्हतं आणि बाथरूमला गेले नाहीत. डायपर घातला होता, पण एवढ्या खट्ट आहेत ना, डायपर काढूनच बाथरूमला गेले. तिकडं नीट जावा, सकाळपासून चालता येत नाही म्हणत होत्या. आता बघा कसे चालायला लागले. चला तिकडं बघा, तिकडं बघून चाला. सरळ हळू. आता बघा कसे चालायला लागले. आम्हाला ना दोघींना घाबरून सोडलं होतं सकाळपासून, हो की नाही. मग काय बाई, काय अवघडच आहे बाई. नाही, सकाळपासून किती घाबरून सोडले होते, चालत नव्हत्या. आम्ही पकडून त्यांना चालवायचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी डायपरच घातलं होतं. तर पण जाम त्या डायपरमध्ये तिने बाथरूम केली नाही. आणि आता बघा बाथरूमला गेल्या आणि आता कसं चालायला लागलेत बघा. सकाळपासून वेड्यासारखं त्यांच्या सोबत बसावं लागलं.
मग काय आज असं दिवस गेला आजचा. टेन्शन बरोबर आहे ना, उगी पडल्या झडल्या हे नसताना टेन्शनच आहे. चालायला लागलेत आता व्यवस्थित. सकाळीच अंग सोडून दिल्या. नीट 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 चाला आता. आता बघा कसे व्यवस्थित चालायला लागलेत. काठी घेत नाहीत, पण एवढं हट्टी आहेत ना, काठीच घेत नाहीत. एवढं तास होऊ दे पण काठी नाही घेत. तास झालं तर चालेल. कालपासून बघा असं दुपारी टेन्शन आलं होतं की जेवण पण गेलं नाही, जेवण पण गोड लागलं ना. मी म्हटलं हा असं झालं तर कसं व्हायचं बाई, कारण का त्या खूप हट्टी आहेत. आणि जर एका ठिकाणी त्यांना डायपर घालून त्यांना झोप दिवसभर आज ना आम्ही म्हणजे पहारे करायसारखं बसलो होतो दोघी पण, मावशी आणि मी. असं आहे बघा. कारण का हे असले ना मग काय वाटत नाही, पडले तरी बाबा चला त्यांच्यासमोर पडले तर काय वाटत नाही, पण हे नसताना पडले तर ते आपल्याला पण असं भीती वाटते त्यांची काय बोलेल का, किंवा आपल्याला पण कसं तरी वाटतं की बाबा आपल्या हातनं झालं असं होतं ना. तर चला असं आता हे म्हातारपण म्हणजे फार अवघड आहे, आपल्याला सांभाळता खरं नाकीनं येते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.